विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. विठ्ठल नामाचा गजर करत, ज्ञानोबा आणि तुकारामांचा गजर करत, टाळ मृदुंगांच्या ठेक्यावर ताल धरणारे वारकरी. एकच समान धागा या सगळ्या गोष्टी बांधतो तो म्हणजे सावळ्या विठ्ठला प्रतीची भक्ती. वारी म्हणजे विठ्ठल, वारी म्हणजे टाळ, वारी म्हणजे मृदुंगांचा गजर, वारी म्हणजे श्रद्धा, वारी म्हणजे निष्ठा, वारी म्हणजे भक्ती, वारी म्हणजे भारुड, वारी म्हणजे उत्साह, वारी म्हणजे शिस्तबद्धता, वारी म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची ओढ, वारी म्हणजे वारकऱ्यांचा सुरेख संग. आळंदी इथून ज्ञानोबांची आणि देहू इथून तुकोबांची पालखी निघाली पंढरपूरकडे. तब्बल 21 दिवस पायी प्रवास करत निघालेले वारकरी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पोहोचतात आणि एकादशीच्या दिवशी आपल्या विठुरायाच्या दर्शनाने वारीची सांगता करतात. हे लाखो वारकरी जातपात, धर्मभेद, उच्च नीचता असे मतभेद विसरून या वारीत सहभागी होतात. 700 वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही त्याच उत्साहाने वारकरी पुढे नेत आहेत. आपली ही वारी जगभरातील एकमेव परमोच्च भक्ती आणि एकात्मतेचं प्रतीक आहे. मृगधारा बरसल्यावर पेरणी आटपून आपला राहिलेला वेळ विठुरायाच्या नामस्मरणात घालवण्यासाठी वारकरी विठुरायांच्या दर्शनाची आस मनात ठेवून लागतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला वारकरी गावाच्या दिंडीच्या माध्यमातून वारीत सहभागी होतो. आपला जास्तीत जास्त वेळ देवाच्या भक्तीत व्यतीत व्हावा हा एकमेव उद्देश यामागे असतो. या सगळ्या वारीचं नियोजन हे काही वेगळं नसतं, तर प्रत्येकाच्या अंगीचं वळण आपोआप शिस्तबद्धतेमध्ये परावर्तित होत जातं आणि लाखोंचा सहभाग असलेली ही वारी स्वतःचं वेगळेपण सिद्ध करते. या वारीमधलं विशेषत्व म्हणजे अभंग, भारुड, टाळ मृदुंगांचे खेळ आणि फुगड्या. अत्यंत उत्साहाने चालणाऱ्या या वारीत भारुड आणि विविध अभंग ऐकण्यासाठी लोक हजेरी लावत असतात. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री या भारुडांचा फड रंगतो. 21 दिवसांच्या वारीत सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे वारकऱ्यांचं जेवण. वारी जाते त्या गावात अनेक श्रद्धाळू लोक वारकऱ्यांसाठी प्रसाद ठेवतात, पण दिंड्यांमधले वारकरी कधीच दिंडी सोडून गेलेले आपल्याला बघायला मिळत नाही, कारण इतर खाण्यामुळे होणारा त्रास त्यांना सोसावणारा नसतो. अशा सगळ्या प्रवासातून ही वारी चंद्रभागेच्या वाळवंटात विसावते. चंद्रभागेच्या वाळवंटात आलेले हे वारकरी एकादशीला सावळ्या विठोबाच्या चरणांवर नतमस्तक होतात. 2 ते 3 सेकंदांच्या दर्शनात पुढल्या वर्षी पुन्हा तू बोलावून घे असे म्हणत हा वारकरी विठोबाची सावळी मूर्ती मनात घेऊन परतीच्या प्रवासाला लागतो.